चालू केलं. आता सध्या आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत नॅशनल अँग्लो उर्दू हायस्कूल खरळवाडी ह्या शाळेमध्ये आलो आहे. आपल्याला अपेक्षित आहे 16 जून 2025 रोजी पालिकेच्या सर्व अनुदानित शाळा आणि जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या चालू होणं गरजेचं होतं. विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस अजून नवीन ॲडमिशनचं जे काय चालू असतं ते कालपासून चालू होणं गरजेचं होतं. आता आपण शाळेमध्ये जाऊन पाहूया की शाळेचा कारभार कसा चालू आहे नेमका. नॅशनल अँग्लो उर्दू हायस्कूल या दोन टीचर, एक शिपाई, एक पिऊन असे 4 लोक आहेत आता सध्या शाळेमध्ये. आता विद्यार्थी बघूया आपण किती आहेत. ही गाडी पार्क शाळेत आहे, शाळेच्या आवारात. विद्यार्थी संख्या पहिली खोली. या लाईट आहे का? पहिली खोली 0% विद्यार्थी हजेरी. दुसरी खोली लाईट आहे का? याला लावा. दुसरी खोली सुद्धा 0% हजेरी. तिसऱ्या तिसऱ्या जाऊ आपण. तिसरे हे विद्यार्थ्यांसाठी आणि टीचरसाठी सुलभ शौचालय. तर दाखवण्याचं तात्पर्य हे आहे की आता मी जे 1 तास अगोदर आलो होतो तर यामध्ये फक्त एक टीचर आणि एक पिऊन हजर होते. अजून हे टीचर, अजून हे पिऊन. आपलं काय नाव? नवीन सर. तुमचं? आतिक. तुम्ही काय काम करता? शिपाई. तुम्ही टीचर. हे आता आलेले आहेत. मागं मी तासभर अगोदर होतो त्यावेळेस गेलो, इकडे आले नाही. विद्यार्थ्यांचं 8वी 9वी 10वी अशा 3 वर्ग इकडे चालतात. मागच्या कर विभागाकडनं या शाळेला सील लावण्यात आला होता. त्यावेळेस आयुक्तांशी वारंवार चर्चा करून आणि संबंधित कर विभाग अधिकारी शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी विनंत्या करून शाळा आम्ही चालू करून घेतली की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. अजून फक्त त्यांच्या कार्यालयाला, ऑफिसला, शाळेच्या तुम्ही सील लावा आणि त्यांच्याकडनं टॅक्स वसूल करून घ्या असं आमचं म्हणणं होतं. आणि प्रशासनाने त्याला मान ठेवून ही शाळा विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी चालू केली होती. आता 16 तारखेला जे शाळा चालू व्हायच्या होत्या आता यांच्या पागारीवर चालू आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचं यांचं काही घेणं देणं नाही आणि आपल्या पागारी चालू ठेवून विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे हा प्रशासन आणि यांचे जे कोणी टीचर आहेत हे पण गांभीर मस्तपैकी बसलेले आहेत आतमध्ये AC मध्ये. अजून जो कोणी यांचा संस्थापक आहे तो आपल्या घरी झोपला आहे. विद्यार्थी कुठं? आपल्या घरी. आणि नवीन ॲडमिशन होणं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात उर्दू शाळा अनुदानित एकच आहे ही अख्ख्या शहरात. आणि ह्या शहराचा प्रत्येक मुस्लिम नागरिक हा विचार करतो की भविष्यात ही शाळा शहरामध्ये एक कॉलेजचं माध्यम बनेल. शहरामध्ये आता जी आमची पोरं आहेत चाकणवरनं येतात, भोसरीवरनं येतात, लांब येतात, त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये जावं लागतं. आमचं स्वप्न आहे, आम्ही ह्या शाळेला पाठबळ का देतो, ह्यांना वारंवार आम्ही सपोर्ट का करतो की ही शाळा पुढे जाऊन कुठंतरी आपल्याला कॉलेजच्या रूपात आपल्याला करून घेता येईल. परंतु हे जे त्यांचं मॅनेजमेंट आहे आणि जे काय हे लोक फक्त आपलं घर भरव एवढंच काम करतात. तर माझं निवेदन आहे कमिशनर साहेबांना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शिक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे जिल्हा आणि पालकमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना की ह्या शाळेचे जे कोणी संबंधित दोषी कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. ह्या शाळेला चांगलं ट्रस्ट द्या. ह्याच्या पुढे ही शाळा आणि विद्यार्थी चांगला ग्रोथ करतील शहरामध्ये आणि देशासाठी चांगलं प्रगती काम करतील आणि देशाचं नाव भविष्यात उज्ज्वल करतील. आणि मुस्लिम समाजासाठी पण ही शाळा एक केंद्र शहरात बनेल आणि चांगलं योगदान आपल्या देशासाठी देईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती आणि अपेक्षा.